नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दूध अनुदानाविषयी जी काही अपडेट आलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओवर लाईक करा. तर बातमी अशी आहे की अखेर दूध अनुदान वाटपास मुहूर्त लागलेला आहे. तर पाहूया पूर्ण बातमी. शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान मिळणार कधी या आशयाची बातमी सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या 5 दिवसातच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील साई प्रसाद दूध प्रकल्पातील 513 आणि इंदापूर तालुक्यातील श्रीराम दूध प्रकल्पातील 69 अशा एकूण 582 शेतकऱ्यांच्या खात्यावर 14,96,000 रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील दूध प्रकल्पांकडून अनुदानाचे प्रस्ताव सादर होत नसल्याने 2 महिने उलटले तरी एकाही शेतकऱ्याला दुधाचे अनुदान मिळाले नव्हते. 114 खाजगी व सहकारी दूध प्रकल्पांपैकी अवघ्या 4 दूध प्रकल्पांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यात वाढ होऊन तो आकडा 18 वर पोहोचला आहे. ही माहिती शासनाला दिली नाही. राज्य सरकारने दुधाला 3.5 फॅट आणि 8.5 SNFला 30 रुपये दर जाहीर केला असून 1 लिटरला 5 रुपये अनुदानाची घोषणा 1 जुलै 2024 पासून घोषणा करण्यात आली होती. परंतु 2 महिने उलटून गेले तरी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नव्हते. अनुदानासाठी 114 प्रकल्पांपैकी 4 दूध प्रकल्पांचे अनुदानासाठी प्रस्ताव दाखल झाले असल्याची बातमी 5 सप्टेंबर रोजी सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारला जाग आली आणि ज्या दूध प्रकल्पांनी अनुदानाबाबत माहिती देण्यास विलंब केला त्यांनी देखील माहिती भरण्यास सुरुवात केली आहे. शिरूर तालुक्यातील साई प्रसाद दूध उत्पादक शेतकऱ्यांना 11,71,000 रुपये, तर इंदापूरमधील श्रीराम दूध प्रकल्पातील 69 दूध उत्पादकांना रुपये खात्यामध्ये जमा झाले आहेत. तर शेतकरी मित्रांनी ही होती आजची बातमी की अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. धन्यवाद.